शिटेकर भाऊ शिटेकर जे सेकंदार आहेत ते पण आजच्या या कार्यक्रमात सहभागी आहेत. चंद्रकांत बालगुडे सहसेक्रेटरी ते पण आजच्या कार्यक्रमात सहभागी आहेत. वसीम खान सहखजिनदार, त्याचबरोबर संजय डेंगळे सहखजिनदार, त्याचबरोबर आपल्या या वर्धा शहरामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपले सरदार शेख हे पण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. प्रकाश मांजरे संघटक आहेत ते पण आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. त्याचबरोबर राजेंद्र सहभागी आहेत. याचबरोबर हे जे खंडाळा रिक्षा स्टँड आहे, खंडाळा ऑटो रिक्षा संघटना, खंडाळा ऑटो रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी या रॅलीचं स्वागत होत आहे. खंडाळा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप बनसोडे, उपाध्यक्ष अशोक म्हातेरे, विश्वनाथ तिखे, रवींद्र आंबोरे, विलास कचरे, दाला दत्ता दळवी, संजय कदम, गजानन मेतेरे, निलेश सुतार, राजू इंगळे, गुरु पशु मंगरुळकर आणि सचिन वाळके सर्वांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचं जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. अजून आमच्या पिंपरी चिंचवडचे उद्योजक अभिषेक खन्ना, इकडे अभिषेक बघितला आहे तुम्ही, तर आमचे अभिषेक खन्ना हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया अभिषेक खन्ना यांचं देखील. तर मी पुन्हा एकदा जे आपले भारत टीव्ही बघा, हे बघा ही जी काही गाडी आहे, आता एक गोष्टीचा मात्र कोणी गैरसमज करू नका. आपला इलेक्ट्रिक जी आपली रिक्षा आहे तिला आपला विरोध आहे, तो कायम राहणार हे लक्षात घ्या. नाहीतर आपण या ठिकाणी आलो आणि इलेक्ट्रिक वाहनांचं स्वागत करतोय याचा अर्थ बाबाई कोणी असा अर्थ घेतील की बाबा इलेक्ट्रिक रिक्षाला बी आपली मान्यता आहे ना, आपण त्याला प्रोत्साहन देतो, असं अजिबात नाही. पुण्यामध्ये कार्यक्रम झाला पिंपरी चिंचवडला परवा, त्यात आपण आपली जुनी रिक्षा आहे तिला आपण इलेक्ट्रिक किट बसवलं. त्यावेळेस आपण सांगितलं की जुन्या रिक्षाला आम्ही किट बसवायला तयार आहे, पण नवीन जी गाडी आहे तिला परमिट नाही. त्याचा परमिट आपला काय विरोध असतात, कारण परमिट हे आपल्या हक्काचं साधन, बरोबर आहे ना. परमिट म्हणजे आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे. परंतु ते नसताना काही सरकारने परवानगी दिली आणि काही गाड्या रस्त्यावर बगैर परमिटच्या ज्या इलेक्ट्रिक गाड्या आल्या त्याला आपला सक्त विरोध आहे. इलेक्ट्रिक जर सरकारला पाहिजे असेल तर आम्ही आमच्या या रिक्षाला इलेक्ट्रिक किट बसवायला तयार आहोत, जशी आपण व्यवस्था पण केली आहे. परंतु बगैर परमिटच्या नवीन गाड्याला मात्र आपला तीव्र विरोध आहे, ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात घ्या. आता हा मुद्दा आपला क्लिअर झाला. यानंतर मी आपले जे काय आजचे पाहुणे आहेत तर त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. सर्वप्रथम इंटरनॅशनल चेअरमन म्हणजे फक्त देशातच नाही, हे जे डॉक्टर सरोज आहे, शैलेंद्र सरोज, हे जगभरामध्ये म्हणजे वर्ल्डमध्ये जगभरामध्ये काम करत आहेत. जगभरामध्ये अनेक देशात ते फिरत आहेत, अनेक देशात जात आहेत, अनेक देशात जाऊन ते काम करत आहेत. सरोजजी, इनका जो